नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. प्रतिवर्षाप्रमाणे नार्वेकर गल्ली येथील दादा आष्टेकर आणि भक्त मंडळाच्या वतीने कार्तिकोत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी जलाभिषेक, होम हवन, नवग्रह पूजन आणि सत्यनारायण पूजा करण्यात आली. रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून साकारलेली संविधान प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. यासाठीच राज्य सरकारकडून सरकारी कार्यक्रमांमध्ये शाळा व महाविद्यालयात संविधान वाचन करण्याची सक्ती केली आहे. ही काळाची गरज असून आपल्याला न्याय हक्क मिळवून देणाऱ्या संविधानाबद्दल प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. आज बेळगाव शहरामध्ये शिकलीगर समाजाच्या वतीने गुरु नानक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने गुरु नानक यांनी दिलेल्या संदेशाचे पालन करत गोवावेस सर्कल जवळ लंगरचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बेळगावकरांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. संविधान समर्पण दिन असल्याने रविवारी सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो तसेच पुतळ्याचे पूजन केले जात होते. परंतु दुसरीकडे बेळगाव रेल्वे स्थानकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प मागील वर्षभरापासून बसवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिल्प आहे तसेच ठेवल्याने त्यांना तडे जात असून रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे या थोर व्यक्तींचा अवमान होत आहे. यामुळे दलित संघटना तसेच शिवप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विविध मार्गांवर ऊस वाहतूक वाढली आहे. परिणामी क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणारी वाहने कलंडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. अशा वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. नियोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याकडून गती देण्यात आली असून येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. यासाठीच कामाला गती देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. शिक्षक भरतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यासाठी सिंधुत्व प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे बेळगाव व खानापूर तालुक्यातील अनेक भावी शिक्षकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. काहींनी तर मोठी रक्कम खर्च करून एजंट करवी सिंधुत्व प्रमाणपत्र काढून घेतले आहे. या प्रकारामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दक्षिण भारत विभागातील माजी सैनिकांसाठी कॅम्प येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यामध्ये निवृत्त जवानांच्या तक्रारी सोडवण्यासाठी विविध विभाग करण्यात आले होते. यामध्ये 1500हून अधिक माजी सैनिकांनी सहभाग घेतला होता. 40 वीर नारींचाही यावेळी स्टेशन कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अतिवाड गावची बस सेवा अनियमित झाल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे अतिवाड गावची बस सेवा सुरळीत करावी अशा मागणीचे निवेदन बांधकाम कामगार संघटना आणि विद्यार्थ्यांनी परिवहनकडे सादर केले आहे. दरम्यान DTO KK लमाणी यांनी निवेदनाचा स्वीकार करून बस सेवा सुरळीत केली जाईल असे आश्वासन दिले. बेळगाव शहरातील जुन्या पुणे-बेंगळूर मार्गावरील उड्डाणपुलावर रस्ता विकास करण्याची मागणी वारंवार करून देखील फायदा झालेला नव्हता. आता अधिवेशनाच्या आधी प्रशासनाला जाग आली असून युद्ध पातळीवर रस्त्याचा विकास केला जात आहे. अधिवेशनाच्या काळात तरी रस्ता विकास होताना पाहून बेळगावकरांना समाधान मानावे लागत आहे. चन्नम्मा चौक येथील गणपती मंदिर शेजारी असणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल येथे जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी गेल्या अनेक महिन्यांपासून वाया जात आहे. याकडे पाणी पुरवठा मंडळाने दुर्लक्ष केल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बॉक्साईट रोड क्रॉस सुळगा ते बाची कर्नाटक हद्दपर्यंत पडलेल्या खड्ड्यांमध्ये डांबर खडी टाकून खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरू केले असून मोठे खड्डे भरण्यात आले, पण लहान खड्डे तसेच सोडल्यामुळे पुन्हा या लहान खड्ड्यातून दुचाकी वाहने अडकून ये रे माझ्या मागल्या असाच प्रकार घडणार असल्याची चर्चा प्रवासी व नागरिकातून केली जात आहे. भाषेपेक्षा बोलीभाषेतून साहित्य निर्मिती झाली नाही तर बोलीभाषा नष्ट होईल. बोलीभाषेतून साहित्य निर्माण करण्याकडे ओढा आहे. लोकगीते, म्हणी, वाक्प्रचार हद्दपार होत आहेत. लिहिण्याची प्रेरणा ग्रामीण भागातून मिळाली. ऐशारामात जीवन जगणाऱ्या महिलांच्या जगण्यामुळेच खुरपकथा उदयास आली, असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार सुचित्रा घोरपडे यांनी केले. आज भरलेल्या 26व्या ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. सकाळी ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ संविधान पूजन, वीणा पूजन व पालखी पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. येथील संमेलनात प्राध्यापक नानासाहेब जमादार व डॉक्टर रमेश साळुंके यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मुलाखती प्रसंगी त्या बोलत होत्या. निप्पाणी तालुक्यात गेल्या 15 दिवसापासून ऊसतोड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ऊस दरासाठी आंदोलन सुरू असल्याने कारखाने सुरू होण्यास विलंब लागला. नुकतेच हे आंदोलन यशस्वीरित्या पूर्ण झाले. शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या. आता सर्वच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. पण अनेक ठिकाणी ऊसतोड मजूर व वाहतूक करणारी वाहने यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण होत आहे. यासाठी पर्याय असणाऱ्या ऊसतोड यंत्रांना मागणी वाढली असून शेतकरी वर्गाकडून ऊस तोडीसाठी यंत्रांना प्राधान्यक्रम दिला जात आहे. एकसंबा येथील जनता शिक्षण संस्थेच्या चन्नबसप्पा कराळे कला आणि वाणिज्य पदवी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुराधा कृष्णा अहेरकर आणि कुमारी वैष्णवी कृष्णा अहेरकर यांनी विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी येथील CM मनगोळी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन स्तरावरील क्रीडा संमेलनात सहभागी होऊन सुवर्ण पदक पटकावले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.